तेव्हा हा त्रास सहन करत मी नाही जगू शकत. आणि जगायचं जरी म्हटलं तरी का आणि कशासाठी? लाईफ इज फुल ऑफ प्रॉब्लेम्स अँड पेन. मला आता मुक्त व्हायचंय कायमचं. आणि तेव्हा शक्य आहे जेव्हा मी मरेन. आयुष्यभर तू माझ्या विरोधात राहिलास. आज फक्त एकदा माझ्या बाजूला उभा राहा. मरणाची भीती न देता मला फक्त मरण दे. एकदा मी असंच वाचत होते. विदाउट एनी पर्टिक्युलर रिझन सहज डोकं वर करून बघावं असं वाटलं. किंवा कोणीतरी माझ्या कानाजवळ येऊन डोकं वर करून बघ असं कुसबुजल्यासारखं वाटलं. मला का वाटतंय असं एकदा बघूच म्हणून मी डोकं वर करून बघितलं. तो जगातल्या सगळ्यात सुंदर गोष्टीसारखा दिसला. माझं हार्ट ढोलताशासारखं धडधडू लागलं. आणि तो डॉट ड्रॉइंग पण खूप छान काढायचा. डॉट ड्रॉइंग म्हणजे पूर्ण चित्र लाईन्स ऐवजी फक्त डॉट्सने ड्रॉ करायचं. आणि त्याचे फ्रेंड्स त्याला आवडत नसताना देखील ती ड्रॉइंग्स फोर्स करून नोटीस बोर्डवर लावायला सांगायचे. वाव, किती भारी ड्रॉइंग आहे ना. बनवणारं भारी नाही का? काय बोलते? मला तर काय नाही माहित. तू अजून बघितलं नाहीयेस त्याला? नाही, पण मला तर आता वाटतंय त्याला नीट स्कॅन करावं लागेल. मग पहिले जाऊन ते कर. का? एवढा स्मार्ट आहे का तू? हो, मग आधीच खूप साऱ्या मुली त्याच्या फॅन आहेत आणि हे ड्रॉइंग बघून अजून मुली त्याच्या फॅन होतील. मला न सांगता तू ऐश्वर्याला नोटीस बोर्डवर लावलंयस का? तसं नाही यार, मी तर नाहीच म्हणत होतो. प्रवीणने मला ड्रॉइंग लावायचा फोर्स केला. तसे एवढी काय भारी नाही आली. तूच बघ. कुठे रे ऐश्वर्या? अरे इथेच तर होती. अच्छा, मग कुठे गेली? आय एम सॉरी रोहित. आय थिंक प्रेमासोबत जेलिसी पण फ्री मध्ये येते असं वाटतंय. आता चोरी करणं आणि चोरून बघणं बास झालं. उद्या जा आणि बोल त्याच्याशी. बोलायची गरज आहे का? चल, रोहितशी कसं बोलायचं एकदा प्रॅक्टिस कर. एक्सक्यूज मी, तुम्ही रोहित ना? फर्स्ट इयर एमटेक? हाय, माय नेम इज दिया स्वरूप. बॉन्ड, जेम्स बॉन्ड. चुपचाप दिया स्वरूप म्हण ना परत.
एक्सक्यूज मी, तुम्ही रोहित ना, फर्स्ट इयर एमटेक? हाय, माय नेम इज दिया स्वरूप. तुम्ही खूप छान ड्रॉइंग काढता. मी पण लहानपणी ड्रॉइंग काढायचं. हाय, तुम्ही रोहित ना, फर्स्ट इयर एमटेक? हाय, मी तिकीट राहिलं तिकीट खूप छान काढता. तिकीट हाय, तुम्ही रोहित ना, फर्स्ट इयर एमटेक? तुम्ही ड्रॉइंग खूप छान काढता. हा? एक्सक्यूज मी, तुम्ही रोहित ना, फर्स्ट इयर एमटेक? हाय, माझं नाव दिया स्वरूप, सेकंड इयर बाय. तुम्ही ड्रॉइंग खूप छान काढता. मला तुमचं ड्रॉइंग खूप आवडतं. तो एकटाच येतोय. हीच करेक्ट वेळ आहे. जा, बोल, कॉन्फिडेंटली बोल. पाय थरथरायला नको. काम पुसून घे. जा, बोल, जा. इट्स ओके. त्याचा कोर्स संपायला अजून खूप वेळ आहे. बेटर लक नेक्स्ट टाइम. अरे देवा. हे रोहित, आय थिंक बहुतेक माझंच काहीतरी चुकतंय. काही कारण नसताना बोलायचा प्रयत्न करतेस. येस, करेक्ट. काहीतरी स्ट्रॉंग रिझन असेल तर इझिली बोलता येईल. पण काय रिझन? डाऊट विचारायला गेले तरी तो एमटेक, मी बायोटेक. सो व्हॉट्स द रिझन? reason, 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 reason. एक्सक्यूज मी, तुम्ही रोहित ना, फर्स्ट इयर एमटेक? हो मीच रोहित. हाय, ऍक्च्युली आय थिंक हे तुमचं आहे? हो, हे माझंच ड्रॉइंग आहे. तुम्हाला कुठे सापडलं? बास्केटबॉल कोर्ट जवळ. ओ ऍक्च्युली मी हे नोटीस बोर्डवर लावायचो, पण माहित नाही कोण दरवेळी तिथून काढून घेऊन जायचं. ओ, थँक्यू. इट्स ओके. बाय द वे, तुमचं नाव? एक्सक्यूज मी, येस. तुम्ही फर्स्ट इयर एमटेकला आहात का? हो. आय थिंक हे तुमच्या क्लासमेटचं आहे. हां, हे तर रोहितचं आहे. हां, मला बास्केटबॉल कोर्टजवळ सापडलं. मी त्याला कधीपासून शोधते हे परत करायला, पण कॉलेजमध्ये कुठे दिसत नाहीये. तो कसा दिसेल? तो तर कॉलेज सोडून गेलाय. कॉलेज सोडून गेला? हां, त्याला बीटेक बेसिसवरच कोरियामध्ये चांगला जॉब मिळालाय. तो कोरियाला गेला आणि आता जर तुला हे त्याला द्यायचं असेल तर तुला कोरियालाच जावं लागेल. ओके, थँक्यू. ओके.
दिसायला तर रोहित सारखाच होता. तूच होता की मलाच पास झाला? हा इथे काय करतोय? आणि ते पण माझ्या अपार्टमेंट मध्ये. पण तू काय सलगतीयस? तू कोण आहेस त्याला माहिती पण नाहीये. नॉर्मल उभी राहा. बरं आता काय करू? हा बोलूया त्याच्याशी. त्याच्या आधी एकदा प्रॅक्टिस करून घे. हाय, माझं नाव दिया स्वरूप, सेकंड इयर बायोटेक. तुम्ही रोहित ना, फर्स्ट इयर एमटेक. मी ड्रॉइंग खूप छान काढतो. नेक्स्ट फ्लोअरला हा पण जाईल. म्हणजे पूर्ण लिफ्ट मध्ये हा आणि मी, आम्ही दोघंच. आई गो, आत्ताच पोटात गोळा येतोय. अरे हा तर चालला. मला तो गुदमरल्यासारखं होतंय. या जन्मात तर याच्याशी बोलणं शक्य नाही. एक्सक्यूज मी, तुम्ही दिया स्वरूप ना?